नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आज फाल्गुन शुद्ध अमलकी एकादशी. आपण दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला कीर्तनाचा कार्यक्रम करत असतो आणि आज आपण ऐकणार आहोत ह भ प समर्थ भक्त सौ स्नेहल संजय कुलकर्णी यांचं कीर्तन. त्या अखिल भारतीय संत वेणीराम गुरुकुल मिरज मठाचे मठाधिपती श्री कौस्तुभ स्वामी रामदासी महाराज यांच्या शिष्य आहेत आणि त्यांना साथ करता आहेत तबल्यावर जगदीश सोनवणे नाशिक आणि हार्मोनियमवर आहेत सदानंद टोके त्र्यंबकेश्वर. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा. पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा. रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा. नाथा हो दीन नाथा, नाथा नाथा हो दीन नाथा. तुमचे चरणी राहो माथा. बंधु हो दीन बंधु, बंधु बंधु हो दीन. रामदास म्हणे करुणा सिंधू. रामा रामा हो जय रामा. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. बोला रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम नाम. बोला जानकी सुंदर माधव मेघ श्याम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. समर्थ वेणा स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. हरिसी करुणा येईल तुझी.
सोपे रे रामकृष्ण गोविंद ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे सदा वाचेसी सद्गद जपे सदा नामा परते तत्व नाही रे अन्यथा नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायाणिक पंथा जाशी झणी वायाणिक पंथा जाशी झणी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा धरोनी श्रीहरी जपे सदा ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद. अखिल गुणनिधान भक्तवत्सल श्री रामचंद्र उपास्य दैवत मारुतीराय समर्थ रामदास स्वामी महाराज समर्थ वेणास्वामी महाराज परमपूज्य गुरुदैवता श्री कलावती माता आणि ज्यांनी मला कीर्तनाच्या गादीवर उभं केलंय ते आमचे कीर्तन गुरु श्री कौस्तुभ स्वामी महाराज यांना सगळ्यांना मानपूर्वक वंदन करते आणि उपस्थित श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करते. ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील 26वा अभंग आहे. हा 26वा अभंग ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 असे ग्रंथ लिहून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना चैन पडली नाही. त्यांना असं वाटलं की अजून तरी काहीतरी कमतरता आहे आपल्या लिखाणामध्ये, म्हणून त्यांनी हरिपाठ लिहिला आणि ह्या हरिपाठामध्ये सगळं त्यांनी नामाचं नाम कसं घ्यावं हे नामाचं सगळं वैशिष्ट्य सांगितलंय, नामाचा महिमा सांगितलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा चित्ताचं समाधान झालेलं आहे हरिपाठ लिहिल्यामुळे. मग त्यांनी काय लिहिलंय हरिपाठात? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असं तुम्ही हरिमुखे म्हणा, तुम्ही तोंडाने काय म्हणा, अहो तुम्ही किती गप्पा मारतात, ह्याच्या गप्पा मारतात त्याच्या गप्पा मारतात, त्यापेक्षा तुम्ही काय करा, हरीचं स्मरण करा, हरी नाम घ्या. त्याच्याने काय होईल, त्याच्याने तुम्हाला आयुष्यात मनशांती मिळेल आणि तुमच्या चित्ताचं समाधान होईल. असं हरिमुखे म्हणा. त्यांनी पुढे काय लिहिले? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया हरी विणा धावया न पवे कोणी. गोपाल कृष्ण भगवान की जय. लोक काय करतात? त्रिवेणी संगमावर जातात, नाना तीर्थे भ्रमण करतात, तीर्थात स्नान करतात, त्यांचं चित्त त्या नामस्मरणावर नसतं. आम्हाला तीर्थ बघायचे आहेत. अहो नुसतं त्रिवेणी स्नान केल्याने, तीर्थभ्रमण केल्याने तुम्हाला पुण्य लागणार नाही, तुम्हाला समाधान लागणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करा? नामस्मरण करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नामासी विन्मुख तो नर पापिया हरी विण धावया न पवे कोणी. आणि नामा विना असे हे सगळे उपद्व्याप करतात ना, त्यांचा ज्ञानेश्वरांना खूप राग येतो आणि म्हणून त्यांनी ही ओवी लिहिलेली आहे. पुढे काय म्हणतात? चहुवेदी जाणा साही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिसी गाठी मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे. 4 वेद 6 शास्त्रे आणि 18 पुराणांमध्ये काय सांगितलेलं आहे हो? तुम्ही नामस्मरण करा आणि हरीला भजा.
आपण काय करतो, दही घुसळून आपण लोणी काढतो. तर तसं सारभूत वेद शास्त्र पुराणांचं सगळ्यांचं वाचन करा आणि परमात्मा त्याच्यातून प्राप्त होतो. तुम्ही हे सगळे उपद्व्याप सोडून द्या आणि फक्त काय करा, एक हरिस्मरण करा. अहो, नुसती हातात माळ घेऊन आम्ही जपमाळ करतो, ते नाम सुद्धा असं घेतात की हातात जपमाळ आणि कागा सुनबाई गॅसवर दूध ठेवलेले का बघ बरं. आता तिचं नाम घेणं कुठपर्यंत योग्य आहे हो. म्हणून नामभक्तीचं श्रेष्ठत्व त्यांनी वेगळं सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. नुसतं नाम घ्या असं महाराजांना सांगायचं नाही, कारण नाम घेणारे पुष्कळ लोक आहेत. जपाची माळ हातात घेतलेली असते. आमचे सूरदास काय सांगतायत, राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे, वो नाम ही कुछ और, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भोई सब संतन की जय. राम नाम सब कोई कहे, कोणी पण म्हणू शकतं, पण जे ध्रुव आणि प्रल्हादाने घेतलं आहे त्या नामासारखं जर आपण घेतलं, ते नाव काही वेगळंच आहे. रामकृष्ण हरीच आहे हो, पण ते कसं घेतलंय, अगदी भगवंतावर निष्ठा होती त्यांची, असं त्यांनी घेतलेलं आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. तुम्ही काय करा, नामाचं तत्व तुम्ही लक्षात ठेवा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं, गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रल्हादांनी नामाचं महत्व सांगितलेलं आहे. नाव कसं घ्यायचं ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात. कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, असं म्हणून ज्ञानेश्वरांनी त्याच्यातलं तत्व सांगितलेलं आहे. आता एक छोटासा दृष्टांत बघू आणि उत्तर रंगाकडे वळू. असं सांगतात की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. सदेह वैकुंठात गेल्यावर त्यांचे परमशिष्य निळोबाराय इंद्रायणीच्या तीरावर त्यांच्या दर्शनासाठी नामाचा जप करत होते. त्या नामाचा जप करता करता त्यांनी अन्न पाण्याचा सुद्धा त्याग केला. पांडुरंगाला दया आली आणि पांडुरंग स्वतः प्रगट झाले आणि म्हणाले, निळोबा, अरे मी तुला दर्शन द्यायला आलेलो आहे, तू डोळे उघड, माझं दर्शन घे. निळोबाराय म्हणाले, मला तुम्ही नको, मला तुकोबाराय पाहिजे, मला तुकोबारायांचंच दर्शन पाहिजे. तुम्हाला इथे कोणी बोलवलं, मी तुम्हाला बोलवलं नाही. मग झाली का पंचायत. आता काय झालं, पांडुरंगाला तुकोबारायांचं रूप घ्यावं लागलं आणि त्यांना मग तुकोबारायांच्या रूपात दर्शन दिलं. विठोबा रखुमाई, हेच तर नामाचं सामर्थ्य आहे. निळोबारायांनी नाव घेतलं, त्यांना बघा दोन एकाच वेळेस एकावर एक फ्री, पांडुरंगाचंही दर्शन झालं आणि तुकोबारायांचंही दर्शन झालं. म्हणून मूळ पदात ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद. जय जय रघुवीर समर्थ. कीर्तन परंपरेनुसार 2 मिनिट नामस्मरण. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, समर्थ
स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. देव आणि दैत्य यांचं युद्ध फार युगानुयुग चालू आहेत. दितीचे मुलं म्हणजे दैत्य आणि आदितीचे मुलं म्हणजे देव, असे दोन प्रकार. भगवान विष्णूंचे जे पार्षद होते जय विजय यांच्याकडून सनकादिकांचा अपमान झाला. सनकादिक जेव्हा विष्णूंना भेटायला आले तेव्हा त्यांचा पोशाख बघून ते जय विजय द्वारपाल ते हसायला लागले. अहो असा काय तुमचा पोशाख, आणि तुम्ही विष्णूंना भेटायला आले म्हणून ते खदखदा हसले. मग त्या सनकादिकांना राग आला आणि त्यांनी त्यांना शाप दिला की तुम्हाला राक्षसांचे जन्म येतील. मग ते शरण आले आणि म्हणाले नाही हो, आम्हाला क्षमा करा, आमच्याकडून चूक झाली. तेव्हा विष्णूंच्या सांगण्यावरून त्यांना 3 जन्म राक्षसांचे होतील ब तुमचे, असा त्यांनी आशीर्वाद दिला. तुम्हाला आधी राक्षसांचे हवे, आधी चांगले जन्म हवे, असंही त्यांना विचारलं. तर ते म्हणे राक्षसांचं लवकर उरकून घेऊ, मग चांगले जन्म भोगू, असं त्यांनी सांगितले. मग पहिला अवतार तो त्यांना हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष ह्या राक्षस जन्मात आले. विष्णूंनी वराह रूपाने हिरण्याक्षाचा वध केला होता, त्याच्यामुळे हिरण्यकश्यपू फार चिडला होता, संतापला होता. आणि आता आपण ह्या देवांचा सूड घेऊ म्हणून त्यांनी तपश्चर्या सुरू केली. पण काय झालं, तपश्चर्येला गेलं वनामध्ये तो हिरण्यकश्यपू, आणि जिथे तपश्चर्येला बसला तिथे त्या झाडावर एक पोपट नारायण नारायण असा जप करत होता. आता हिरण्यकश्यपूला राग आला. हे काय, आपण ज्यांच्या विरोधात जिंकायचं आहे आपल्याला तेच आपलं नाव ऐकावं लागतंय. पण त्या पोपटाने काय केलं, 108 वेळा नारायण नारायण त्यांना ऐकायला भाग पाडलं. मग ते संतापले आणि तो हिरण्यकश्यपू घरी आला. कयाधूला सांगितलं, अगं मी तिथे तपश्चर्येला गेलो आणि तिथे पोपट म्हणे तो नारायणाचं नाव घेत होता, 108 वेळा नारायणाचं नाव घेतलं. तिला फार आनंद झाला. ती सारखी त्याला विचारायची, अहो तुम्ही काय म्हणत होता, तो पोपट काय म्हणत होता. अगं तो नारायण नारायण म्हणत होता. म्हणजे त्या कयाधूने हा कधी देवाचं नाव घेत नव्हता, त्याच्या नावाशिवाय देवाचं नाव घ्यायचं नाही. असं असता तो पोपट नारायण नाव घेतोय म्हणून याच्या तोंडातून नारायण नाव येतंय. म्हणून ती कयाधू त्याला सारखी काय हो, तो पोपट काय म्हणायचा, तो कोणाचं नाव घ्यायचा, काय म्हणायचा, ती सारखी त्याला म्हणायला लावत होती. आणि मग त्याच्या तोंडून सुद्धा 108 वेळा नारायणाचं नाव निघालं. कर्मधर्म संयोगाने काय झालं, तेव्हाच कयाधूला गर्भधारणा झाली. असे हे संस्कार प्रल्हादाला गर्भापासूनच होते नामस्मरणाचे. म्हणून गर्भ संस्काराला फार महत्व आहे. पूर्वीच्या काळी आजींकडून वगैरे सगळे गर्भसंस्कार व्हायचे, कारण आजी आजोबा घरात पोथ्या वगैरे वाचायचे, ते शब्द कानावर पडायचे. आता ते सगळं कमी झालंय, गर्भसंस्कार वर्ग सुरू झालेले आहेत. असे हे संस्कार त्या प्रल्हादावर झालेत. आणि तो प्रल्हाद त्या जन्माला आलेला आहे. ह्या प्रल्हादाने काय केलं, जन्मापासूनच नारायण नारायण असं सुरू केलं. पण लक्ष केलं हिरण्यकश्यपूचं, तेव्हा तो बाळ 5 वर्षाचा होता. आणि गुरुकुलात घातल्यावर तिथे नारायणाचं नाव घेणार, तिथून काढून त्याने राक्षसांचा त्या वर्गामध्ये त्याला घातलंय. आणि षंडमार्क त्यांना सांगितलं की हा देवाचं नामस्मरण करणार नाही, असं प्रयोजन करा. पण काय झालं, हा जायचा, ते जेव्हा सांगायचेत ना की तू देवाचं नाव घेऊ नको, ओनामा भाषा त्यांनी शिकवली. त्याला वाईट वाटायचं प्रल्हादाला की हा यांच्या संप्रदायामुळे आपल्याला देवाचं नामस्मरण अंतरणार. वेळ मिळाला की तो काय म्हणायचा, नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा नारायणा रमा
मधुसूदना मनमोहना करुणाघना नारायणा रमारमणा नारायणा रमारमणा असा तो नामस्मरण करायचा. हिरण्यकश्यपूने त्याला घरी आल्यावर मांडीवर घेतलं. बाळा, तुला काय शिकवलं रे? तर त्याने सांगितलंय, प्रल्हाद बोले सदना त्याजावे, तपोवना लागी अगत्य जावे, तिथे भजावे हरीच्या पदाते, जो आपदाते हरी दे पदाते, दुःखार्णवी जो धरिकास त्याची, चिंता तयाला मग की तयाची, नावी सरावेची कदापि त्याला, प्रल्हाद इत्यादी वदे पित्याला, गोपाल कृष्ण भगवान की जय. तर प्रल्हादाने काय सांगितलं? मला शाळेत काय शिकवतात? वनामध्ये जावं, हरीला स्मरावं, तो आपली आपदा घालवेल, आपलं दुःख निवारेल आणि आपली चिंता निवारेल, असं त्याने सांगितलं. तर हिरण्यकश्यपूला फार विचित्र वाटलं ते. म्हणून त्याने काय केलं? याला नामस्मरण करू द्यायचं नाही. पण काय ओ चमत्कार! नारायणा रमारमणा नारायणा रमारमणा मधुसूदना मनमोहना मधुसूदना मनमोहना करुणाघना रे नारायणा रमारमणा नारायणा रमारमणा. त्याचं ऐकून ते षण्मर्क सुद्धा त्या नामस्मरणात गर्क झाले आणि ते सुद्धा मस्त डोलायला लागले नामस्मरण करत करत. प्रल्हादाच्या शिक्षेची हे सुरू झाली, त्याचे छळ सुरू झाला. आणि तिच्या पायाखाली दे, त्याला उकळत्या कढईमध्ये टाक, कारण की तो देवाचं नाव घेत होता. असं करत करत मग त्याची बहीण होलिका, ती म्हटली, आता काही लोक कसे असतात, बहीण भाऊ सारखेच असतात, हो सारख्याच विचाराचे असतात. चांगला भाऊ असेल तर चांगलीच बहीण असेल, वाईट भाऊ असेल तर वाईटच बहीण असेल, असे म्हणजे सारखंच असतं ना. तर ती होलिका काय म्हणते, दादा मी तुझा त्रास वाचवते, माझ्याकडे एक शाल आहे आणि ती जर शाल अंगावर घेतली ना, मी जळणार नाही, मला वरदान आहे असं. मग मी काय करते, मी शाल पांघरून बसते आणि प्रल्हादाला मांडीवर घेते. गौऱ्या वगैरे सगळं जळणाचं सरपणाचं सगळं लावलं असं आणि त्याच्यावर जाऊन बसली आणि ती शाल वगैरे पांघरली, प्रल्हादाला मांडीवर घेतलंय आणि होळी सुरू झालीये, आग लावलीये. आणि काय चमत्कार, तिच्या अंगावरची ती शाल त्या होळीमध्ये आगीमध्ये भस्मसात झाली. त्या योगाने ती जळून गेली आणि आपले प्रल्हाद महाशय जळाले नाही. अगदी देवाच्या कृपेने, नारायणाच्या कृपेने जसेच्या तसे राहिले, त्यांना थोडा सुद्धा चटका बसला नाही. आपल्याला होलिका म्हणजे उलटी मूठ घेऊन जो आवाज करतात, आता कीर्तनात प्रत्येक गोष्ट सांगत नाही, तेवढंच आपल्याला माहितीये होळी म्हणजे काय असते ते. पण होलिकेची ही गोष्ट अशी आहे. तर प्रल्हाद त्याच्यातून सुद्धा वाचलेला आहे. दऱ्यावरून फेकायचा प्रयत्न केला. आता मात्र हिरण्यकश्यपू संतापला आहे. कुठे तुझा देव, दाखव म्हणे तुझा. तू म्हणतो, मग प्रल्हाद सांगतो, माझा देव चराचरामध्ये आहे, कुठे नाही असं नाही. मग म्हणे या खांबात आहे का? होय म्हणे, आहे, खांबात आहे. मग हिरण्यकश्यपूने त्याची वज्रमोठ त्या खांबाला मारली. त्या योगे तो खांब दुभंगून त्याच्यातून नरसिंह भगवान तिथे प्रगट झाले. नरसिंह भगवान की जय. हे कसे होते हो? यांचा सिंहाचं तोंड होतं, माणसाचे अवयव होते आणि
त्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलंय. ते कुठे घेतलंय? उंबरठ्यावर घेतलंय घराच्या, आणि मांडीवर बसवलंय आणि त्याच्या पोट फाडून टाकलाय. अशी ही विध्वंस केलेला आहे दृष्ट प्रवृत्तीचा. हे कशामुळे शक्य झालेलं आहे? प्रल्हादाने सतत नामस्मरण केलेलं आहे. त्या नामस्मरणाच्या योगाने एक तत्व नाम दृढधरी मना, त्या प्रल्हादाने एकच नाम जे नारायणाचं ते कायम लक्षात ठेवलं आणि ते कायम घेतलं, म्हणून त्या नारायणाने त्याला वाचवलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत? ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा, हरिसी करुणा येईल तुझी. झालेली सेवा नारायणाच्या पदी अर्पण करते. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी, अवघे उठा ओवाळा राघोबासी. श्रोते हो, आज फाल्गुन शुद्ध एकादशी म्हणजे अमलकी एकादशी, आणि त्या निमित्ताने आपण कीर्तन ऐकलं समर्थ भक्त हभप सौ स्नेहल संजय कुलकर्णी यांचं, आणि त्यांना